सेवली येथील शेतकऱ्यांचा 15 वर्षांपासूनचा प्रलंबित शेत रस्ता अखेर मोकळा. तहसीलदार छाया पवार यांच्या पुढाकाराने कारवाई. सेवली जालना गेल्या 15 वर्षांपासून बंद असलेला शेत रस्ता प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर मोकळा करण्यात आला आहे. जालना तालुक्यातील सेवली येथील मागासवर्गीय महिला शेतकरी श्रीमती सुमनबाई भानुदास सदावर्ते व गंगाधर काळे यांच्या शेतात जाणारा हा रस्ता मोकळा झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असून प्रशासनाचे आभार मानले आहेत. नेमकी अडचण काय होती? गट क्रमांक 232 आणि 233 मधील हा शेत रस्ता गेल्या 1.5 दशकापासून बंद होता. रस्ता नसल्यामुळे या शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतीची कामे करताना तसेच पिकवलेला माल मुख्य रस्त्यापर्यंत आणताना प्रचंड शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. प्रशासकीय कारवाई आणि रस्ता मोकळा. जालन्याच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी या प्रकरणी विशेष लक्ष दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 16 एप्रिल 2026 रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कारवाई करण्यात आली. यावेळी खालील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. ती छाया पवार, तहसीलदार जालना, केंद्रे मंडळ अधिकारी खरात तलाठी संजय भालेराव, अध्यक्ष तंटामुक्ती समिती. जेसीबी मशीनच्या साहाय्याने गट क्र. 232/233 मधील बांधावरून असलेला हा रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला. रस्ता मोकळा झाल्याचे पाहताच उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. गेल्या 15 वर्षांपासून आम्ही रस्त्यासाठी संघर्ष करत होतो. पावसाळ्यात शेतात जाणंही कठीण व्हायचं. पण आज तहसीलदार मॅडम आणि त्यांच्या टीममुळे आमची अडचण दूर झाली आहे. आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. श्रीमती सुमनबाई सदावर्ते व गंगाधर काळे. ग्रामस्थांकडून कौतुक. या मोहिमेदरम्यान सरपंच सीमा मोरे, अनिल धैजे, प्रदीप सदावर्ते, विलास मगर, अफरोज टेलर, संदीप सदावर्ते, गौतम सदावर्ते, बोर्डे यांसह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल सेवली परिसरातून तहसीलदार छाया पवार व त्यांच्या संपूर्ण टीमचे जोरदार अभिनंदन आणि स्वागत होत आहे.